बाबासाहेबांची भेट घ्यायला आलाय आज, काय भावना आहेत तुमच्या? आमच्या भावना याच आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर साऱ्या देशासाठी आहे. आणि उदयनराजे भोसले त्यांचे 13वे वंशज आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधामध्ये आम्हा सगळ्यांना प्रचंड आदर आहे. आम्ही पॅन्थरच्या मूव्हमेंटमध्ये काम करत असताना बाबासाहेबांची जयंती साजरी करत जरी असलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आमच्या प्रत्येक सभेमध्ये असायचा आणि आज असतो. त्यामुळं एकतर छत्रपती शिवाजी महाराज हे स्वातंत्र्यासाठी आणि मराठी माणसाला तर नव्हे तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी त्यांनी गनिमी काव्याने प्रचंड संघर्ष केलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा दलितांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी बाबासाहेबांचा फार मोठा संघर्ष होता. त्यामुळे या दोन महामानवांच्या बद्दल आम्हाला प्रचंड आदर आहेच आहे. पण आज मी या वाड्यामध्ये आलो होतो ते उदयनराजे महाराज यांच्या लग्नाच्या अगोदर, त्यांचं लग्न होण्याच्या अगोदर इथं आलो होतो. त्यांच्या मातोश्री ज्या आहेत त्यांच्या लग्नपत्रिका त्यांच्या लग्नाची घेऊन माझ्या सातपुडा बंगल्यावरती आल्या होत्या. आणि पहिल्यांदा ज्यावेळेला मी इथं आलो होतो त्यावेळेला मला आपली सगळ्याच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दुश्मनांना चारी मुंड्या चित करणाऱ्या ज्या तलवारी होत्या त्या अनेक तलवारी मला दाखवल्या होत्या. मी दलित समाजात असलो तरीसुद्धा या कुटुंबाच्या बद्दल मला आदर आहे. आणि माझ्याबद्दल सुद्धा त्यांच्या मातोश्रींना आणि उदयनराजेंना अत्यंत चांगला आदर आहे. आणि उदयनराजे हे माझे अत्यंत जवळचे मित्र आहे. उदयनराजे माझे अत्यंत जवळचे आहेत मित्र, कारण माझ्या हृदयामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र. त्यामुळं या बंगल्यामध्ये आल्यानंतर नक्कीच जी प्रेरणा आहे, शक्ती आहे, ही शक्ती मला त्या काळामध्ये मिळाली होती. आणि म्हणूनच मी हा पॉलिटिकल प्रवास आहे. मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाण्याची संधी मिळालेली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद, उदयनराजे महाराजांच्या मातोश्रीचा आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नक्कीच आहे. आणि म्हणून आज इथे या वाड्यामध्ये आल्यानंतर मला प्रचंड आनंद झालेला आहे. आणि उदयनराजे हे अत्यंत बहादूर असणारे अशा पद्धतीचे नेते आहे, संघर्ष करणारे ते नेते आहे. आणि शिवाजी महाराजांचा वारसा चालवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळं मी त्यांच्या लग्नाला आलो त्यावेळेला लाखोच्या संख्येने लोक इथं आलेले होते त्या मैदानामध्ये. आणि उदयनराजेंच्याबद्दल सगळ्या सातारा जिल्ह्याला नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळं बऱ्याच वर्षानंतर आज इथे आलो आणि याचा मला प्रचंड असा आनंद आहे. मी ज्या नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहे त्या सरकारमध्ये मी काम करत असताना उदयनराजेंची साथ आम्हाला सातत्यानं मिळालेली आहे. त्यामुळं जर मिळाली नसती मला उदयनराजेंची साथ, जर मला मिळाली नसती उदयनराजेंची साथ तर माझा राजकारणात मजबूत होत नव्हता हात. त्यामुळं मला माझ्या पाठीशी नक्कीच उदयनराजे आहेत आणि मी सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. म्हणजे त्यांना निवडून आणण्यामध्ये त्यांच्या पाठीशी माझा पक्ष कायमचा राहिलेला आहे आणि त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. आपण बोला काय शिल्लकच ठेवलं नाही. अनेक वेळा माहितीचे घटक पक्ष आहात, तुम्हाला कुठंच विचारलं जात नाही, तुम्हाला कुठे विधान परिषद तिकीट दिलं जात नाही, महामंडळात तुम्हाला विचारलं जात नाही. काय नको तुम्हाला नाही, आम्हाला जर विचारलं जात नसलं तर आम्ही त्यांना विचारतो आणि आमच्या मित्र पक्षाला आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही विचारतो. आणि एक तर भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस पक्षातले अनेक पक्षातले लोक मोठ्या संख्येनं त्या पक्षामध्ये येत आहेत आणि कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाला काय करायचं ही अडचण देवेंद्र यांच्यासमोर आहे. त्यामुळे त्यांना माहीत आहे की आठवले प्रामाणिक आहे. आठवलेंनी घेतलेला निर्णय जो असतो तो निर्णय ते कायम पाळतात आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं पुढं जात आहे. आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांची अनेक स्मारकं पूर्ण झालेली आहेत. नरेंद्र मोदींनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदींनी 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिला होता
तो दिवस माननीय नरेंद्र मोदीजी यांनी बाबासाहेबांची 125वी जयंती साजरी करत असताना 2 दिवसाचं स्पेशल अधिवेशन घेतलं होतं पार्लमेंटचं आणि सर्व देशामध्ये हा दिवससुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. 26 जानेवारी 50ला आपलं संविधान लागू झालेलं आहे. तो दिवस तर आमच्यासाठी रिपब्लिक डे आहेच आहे, परंतु 26 नोव्हेंबर हा सुद्धा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून साऱ्या देशामध्ये हा दिन पाळला जातो. याचा आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचा अभिमान आहे आणि मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे. मला तिसऱ्यांदा मला त्यामध्ये संधी मिळालेली आहे आणि माझ्या पक्षाचा एक सुद्धा खासदार नसतानाही मला त्या तिसऱ्यांदाही संधी मिळालेली आहे. आणि मी काल एनडीएच्या मिटिंगमध्ये मी नरेंद्र मोदी साहेबांना मी सांगितलं की माझा पक्ष जो आहे माझा पक्ष आपल्या सोबत आहे आणि मी त्यांना बुद्धाची मूर्ती भेट दिली आणि आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवं आहे हा नारा जो आपला आहे विश्वशांतीचा नारा आहे. त्यामुळं मी आपल्याला बुद्धमूर्ती देत आहे आणि मी त्यांना हे म्हणालो की सध्या राहुल गांधींचे मला ठीक दिसत नाहीत हाल, मला राहुल गांधींचे ठीक दिसत नाहीत हाल, कारण आपण पूर्ण केलेले आहेत. आम्ही हिंदीमध्ये पण म्हणालो होतो की राहुल गांधी का मुझे नज़र नहीं आया, राहुल गांधी का मुझे ठीक नहीं दिखता है हाल, राहुल गांधी जी का मुझे ठीक नहीं दिखता है हाल, क्योंकि आपने पूरी किए 12 साल. तर त्या पद्धतीनं मी त्यांना बोललो तर ते असंच होते. तर मीच एक असा माणूस आहे की मोदी साहेबांना हसवणं एवढं तर सोपं काम नाही आहे, पण मी पार्लमेंटमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना हसवलेलं आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांना हसवत असताना मी राहुल गांधीला फसवलेलं आहे. त्यामुळं त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. पण एक गोष्ट खरी आहे की आपण जो मला प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मात्र आम्हाला सत्तेचा सहभाग मिळत नाही आहे, पण तो आता जे पुढे मात्र आम्हाला सत्तेचा सहभाग मिळेल अशी अपेक्षा आहे. रिपब्लिकन पक्षाला एक MLC देण्याचं माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे आणि 1 किंवा 2 महामंडळाची अध्यक्षपदं जी आहे ती सुद्धा आपण देऊ असे ते म्हणालेले आहेत. त्यामुळं सत्तेचा सहभाग नक्की RPIला मिळेल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. कॉक्रोच जनता पार्टी जी आहे त्या कॉक्रोच जनता पार्टी आमचा जो अभिजित दिपके नावाचा दलित समाजाचा एक इंटेलेक्च्युअल आहे आणि त्यांनी आता एक कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केलेली आहे. त्याचं म्हणणं जे आहे ते म्हणणं ठीक आहे बाबा, जो नीटमध्ये जे काही पेपर फुटी झालेली आहे तर ही बाब योग्य नाही आमचंही म्हणणं आहे. आमच्या सरकारने महाराष्ट्र सरकारने अनेक लोकांना राज्यामध्ये पकडलेलं आहे आणि इतर राज्यामध्ये सुद्धा या नीटच्या पेपर फुटीमध्ये ज्यांचा संबंध आहे त्या सर्वांना पकडण्यात आलेला आहे. आणि आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्याचं सोल्युशन नाही आहे. पुन्हा असा पद्धतीचा घोटाळा होऊ नये, अशा पद्धतीची पेपरफुटी होऊ नये यासाठी अभिजित दिपकेंनी सरकारला काय सूचना काय केल्या पाहिजे या पेपरफुटी न होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे. तर नक्कीच सरकार त्याचा विचार करेल, पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने हा इश्यू काय सॉल्व्ह होणार नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की कॉक्रोच जनता पार्टीची आवश्यकता नाही आहे. इथं भारतीय जनता पार्टी असताना कॉक्रोच जनता पार्टीची काय आवश्यकता आहे. म्हणजे आता जनता पार्टी अगोदर होती ती तर बरखास्त झाली आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी स्थापन झाली. त्यानंतर अनेक जे पक्ष होते ते नंतर वेगळे झाले. तर मला असं वाटतं की ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला पार्टी स्थापन करण्याचा अधिकार आहे. आता अभिजित दिपकेने जरी पार्टी स्थापन केलेली आहे तर ती फक्त एका विषयावरती न करता त्यांनी गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवायला हरकत नाही आहे. त्यांनी बौद्ध समाज, मातंग समाज किंवा दलित समाज जो आहे त्याला न्याय देण्यासाठी त्यांनी सरकारकडे काय सूचना काय केल्या पाहिजे. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, जिथं तरुण आहे थोडेसे अट्रॅक्टिव्ह आहेत. काल पुण्यामध्ये झालेल्या मोर्चाला बऱ्यापैकी लोक 4-5 हजार लोक होते, पण ठीक आहे म्हणजे मोर्चाला लोक असले तरी त्यांनी चांगलं काम करावं अशी आमच्या
शुभेच्छा आहेत. साहेब, काँग्रेस जनता पार्टीचं जे आता आंदोलन चालू आहे ते महाराष्ट्रभर आता हळूहळू देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी चालू होईल आंदोलन. ते किती फरक पडेल? ठीक आहे, काय त्याचा फरक काय पडणार नाही. अशी आंदोलनं अनेक झालेली आहेत. आपल्याला माहीत आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन 1.5 वर्ष चाललेलं होतं. आमचं नामांतराचं आंदोलन 17 वर्ष चाललेलं होतं. त्यामुळं सगळ्यांना लोकशाहीमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांनी आंदोलन करावं, पण फक्त आंदोलन करून चालणार नाही आहे. त्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये त्याचं सोल्युशन काय आहे, सरकारने काय करणं आवश्यक आहे, या संबंधाच्या सूचना करण्याचा त्यांना अधिकार आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना सरकारकडे मागणी करण्याचा अधिकार आहे. आणि जरूर त्यांनी जर काही चांगल्या सूचना केल्या तर नक्की सरकार त्याचा विचार करेल. त्यामुळं देशभर ज्या ज्या ठिकाणी आता जे युवक आहेत त्यांनी ज्यावेळेला पार्टी स्थापन केली त्यावेळेला 2.5 कोटी लोकांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. पण ठीक आहे, आता अनेक पार्ट्या स्थापन होतात. आता ही पार्टी स्थापन झालेली आहे. आम आदमी पार्टी स्थापन झाली की त्यालाही चांगला रिस्पॉन्स सुरुवातीला मिळाला. पण आता आम आदमी पार्टीला तेवढा रिस्पॉन्स आता मिळत नाही आहे. तो ठीक आहे, तर त्यांनी चांगलं काम करावं. आमच्या दलित समाजातला आहे, तो आंबेडकराईट आहे. आणि आंबेडकराईट जर तो असेल तर मग त्यांनी विकासाच्या दिशेनं पावलं उचलली पाहिजे. त्यांनी हा अभ्यास केला पाहिजे की नरेंद्र मोदींच्या 12 वर्षाच्या काळामध्ये देशाची किती प्रगती झालेली आहे. अनेक क्षेत्रामध्ये आम्ही कशी उडी मारलेली आहे आणि आपली इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे. ही व्यवस्थित येते. अजूनही आपल्या देशामध्ये गरिबी आहे, आपलं पॉप्युलेशन फार मोठं आहे. सगळ्याच गोष्टी आम्ही केलेल्या आहेत असा आमचा दावा अजिबात नाही आहे. पण आम्ही प्रत्येकाला कसा न्याय मिळेल या दिशेनं मोदींचं सरकार काम करत आहे. आणि भविष्यामध्ये राहिलेले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी नक्की आमचा प्रयत्न राहणार आहे. साहेब, आता उपवर्गीकरणाचा विषय महाराष्ट्रामध्ये चालला आहे आणि उपवर्गीकरणामुळे एससी समाजामध्ये वाद निर्माण नाही, याबद्दल माझं मत असं आहे की आता जे उपवर्गीकरण जे आहे ते करायला हरकत नाही असं सुप्रीम कोर्टानेच आदेश दिलेला आहे. त्यामुळं आपल्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक समिती नेमलेली होती. त्याचा रिपोर्ट अजून बाहेर आला नाही, पण त्यांची काय भूमिका त्यामध्ये मांडलेली आहे. पण दलित समाजाचा कार्यकर्ता म्हणून माझी मागणी अशी आहे की राज्यामध्ये 59 जाती शेड्यूल कास्टच्या आहे. त्यामुळे कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये. त्यामुळं प्रत्येक जातीच्या पर्सेंटेज प्रमाणे रिझर्वेशन देण्याचा निर्णय झाला तर तो कुणावर अन्याय होणार नाही आहे. आणि ज्या मात्र समाजाची जास्त आग्रही मागणी आहे, तर आता मात्र समाजामध्ये कसं शिक्षण वाढेल यासाठी सरकारच्या वतीनं प्रयत्न करणं त्यात आवश्यक आहे. जसं आता अभिजित दिपके हा तसा मात्र समाजाचा आहे, तो आंबेडकराईट आहे. तर असं शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकारने त्यांना प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. आणि बौद्ध समाजाला रिझर्वेशनचा जास्त फायदा झाला ही गोष्ट खरी आहे. पण ज्यावेळेला शेड्यूल कास्टच्या लोकांचं रिझर्वेशन भरायचं असतं त्यावेळेला बौद्ध समाजातले कॅन्डिडेट अनेक ठिकाणी पुढे आलेले आहे. त्यामुळे त्यांना जास्त फायदा झालेला आहे. याचा अर्थ मात्र समाजाला फायदा होऊ नये अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका नाही आहे. कारण रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे. एका जातीच्या मतावर निवडून येता येत नाही. त्यामुळे सगळे दलित एकत्र आणले पाहिजे. एवढंच नव्हे तर नॉन दलितांना सोबत आणलं पाहिजे, अल्पसंख्याकांना सोबत आणलं पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांची होती. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की कुठल्या जातीवर अन्याय नको आणि जातीच्या पर्सेंटेज प्रमाणे रिझर्वेशन द्यावं अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि पॅन्थरच्या काळामध्ये मी अशी मागणी केली होती की प्रत्येक जातीला भारतामध्ये ज्या सगळ्या जाती आहेत त्या सगळ्या जातींना त्यांच्या पर्सेंटेज प्रमाणे रिझर्वेशन द्या. आम्हाला रिझर्वेशन मिळते 15% ते आम्ही 15% होतो म्हणून आहोत म्हणून आणि आदिवासीचं 7.5% म्हणून त्यांना आरक्षण मिळतंय. पण बाकीच्या समाजामधले सुद्धा जे 8 लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पादन आहे अशी कुटुंब मराठा समाजामध्ये आहेत, माळी समाजामध्ये आहेत. म्हणजे ओबीसीना तर आरक्षण आहेच आहे. पण आपला ब्राह्मण समाज आहे. तर या सगळ्यांना जर असाही निर्णय कधी झाला भविष्यामध्ये की बाकीच्या जातींना सुद्धा त्यांच्या पर्सेंटेज रिझर्वेशन द्यावं तरी आमची हरकत नाही आहे. पण जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही अशा पद्धतीचं कायदा आहे. पण आमचं आरक्षण आम्हाला द्या, बाकीचं राहिलेलं सगळ्यांना द्या असं आमची भूमिका आहे. आणि अपकडच्या बद्दल मी अगोदर सांगितलं की प्रत्येक जातीच्या पर्सेंटेज प्रमाणे रिझर्वेशन द्या.
अशी माझ्या पक्षाची मागणी आहे. साहेब शासकीय वसतिगृहामध्ये सुद्धा जातीय वर्गीकरण आता केल्याने त्याच्यावर वाद चालू झालाय. तुमची भूमिका आहे त्याच्यावर? नाही, त्याच्यामध्ये आता वाद म्हणजे आता एकतर प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये ऍडमिशन मिळावं अशा पद्धतीचा नियम बनवलेला तो एक कायदा नाही आहे. पण शेड्यूल कास्ट मधल्याही सगळ्या इतर जातींनाही ती जागा मिळाली पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे. पण त्या जातीमध्ये जर त्या ठिकाणी स्टुडंट मिळाला नाही तर त्याच्या अगोदरच्या जातीतल्या मुलांना त्यामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. आता जर 100चं हॉस्टेल असेल आणि त्या 100च्या हॉस्टेलमध्ये दुसऱ्या काही जातीची मुलं मिळाली नाही तर ज्या जातीमधून ती मिळतायत त्यांना त्याच्यामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. जर त्या जातीमध्ये मिळालं तर त्यांना प्राधान्य द्यावं. पण नाही मिळालं तर ते हॉस्टेल तर आपल्याला 100 चालवायचं आहे. तर म्हणून मला असं वाटतं की त्या जातीमध्ये मिळाला नाही तर दुसऱ्याच जातीला ते शेड्यूल कास्ट म्हणजे ती जागा द्यावी असं आपलं मत आहे. ठीक आहे, थँक्यू. मला ते आपल्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.